आज 27 अगस्त को विधायक किशोर जोरगेवार ने शासकीय रुग्णालय में पहुंचकर वहां की व्यवस्था का निरीक्षण किया। इस दौरान अस्पताल में कैसे हालात पाए गए और इस पर विधायक जोरगेवार की क्या भूमिका रही, जानने के लिए देखते हैं यह खबर। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय और रुग्णालय की विविध समस्या और मरीजों को मिलने वाली सुविधाओं का जायजा लेने के लिए विधायक किशोर जोरगेवार ने आज 27 अगस्त को अस्पताल का निरीक्षण किया। इस समय अस्पताल में अस्वच्छता, बंद पड़े एसी, कर्मचारियों की कर्तव्य पर अनुपस्थिति, साथ ही मरीजों को होने वाली विविध समस्याओं के बारे में उन्होंने तीव्र नाराजगी व्यक्त की। अस्पताल की सुविधा अधिक सक्षम करने के साथ ही स्वच्छता और सेवा व्यवस्था में जल्द सुधार करने की सूचना उन्होंने संबंधित अधिकारियों को दी। शौचालय 24 घंटे शुरू रखने के निर्देश उन्होंने दिए। साथ ही अस्पताल के किचन और उसके आसपास का परिसर साफ रखने के बारे में उन्होंने स्पष्ट सूचना दी। मरीजों को दिए जाने वाले भोजन में गुणवत्ता के साथ ही किचन की साफ सफाई की ओर विशेष ध्यान देना आवश्यक होने का उन्होंने बताया। आधुनिक उपचार पद्धति के लिए आवश्यक उपकरण कार्यरत रहना महत्वपूर्ण होकर बंद या पुराने उपकरणों से मरीजों की सेवा में रुकावट निर्माण न हो, इसके लिए आवश्यक वह कार्रवाई करने के निर्देश विधायक जोरगेवार ने दिए। इस समय भाजपा के नगर सेवक, पदाधिकारी और अस्पताल के अधिकारी उपस्थित थे। निश्चितपणे जो आपला हा वार्ड आहे कोविड वार्ड, तिथे एसी तिथे बंद दिसत आहे। त्याच्या मागचं आणि तिथे जो व्हेंटिलेटरचा जो प्रश्न आहे, कारण की आता जी यवतमाळ अमरावतीला जी दुर्घटना झाली त्याच्यामध्ये परस्पर या ठिकाणी एक अतिशय विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे। कारण की तिथे ऑक्सिजनही आहे, तिथे बॅटरी आहे आणि तिथे उष्णतामान म्हणजे 24 तास व्हेंटिलेटर चालल्यामुळे उष्णतामान आहे। तर त्याला एक आता एक नवीन प्रकारचं डिव्हाइस आलेलं आहे, जे जर तिथे जर असं कोणत्या प्रकारचं फायर म्हणजे फॉर्म होत असेल तर तिथल्या तिथे ती फायर विझवण्याचं एक डिव्हाइस आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांना ते म्हणेल की एकंदरच महाराष्ट्रातले जेवढे व्हेंटिलेटर्स किंवा हे आहे त्या युनिटमध्ये ते डिव्हाइस लावण्याची आवश्यकता आहे। दुसरं आता आम्ही जो शिशुबा आहे तिथे सुद्धा आहे। आता माझ्यासोबत PWDचे इलेक्ट्रिकल इंजिनियरही मी त्यांना सोबत घेऊन आले। आग लागण्याच्या ज्या प्रमुख घटना ज्या असतात त्याच्यामध्ये एक त्याला काय म्हणतात इलेक्ट्रिकल वायरिंगमुळे तो होते आणि हे जे युनिट आहे, जे उपकरण आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये 24 तास चालल्यामुळे तिथे उष्णता निर्माण होते। या दोन गोष्टीची आहे। प्रचंड स्वच्छतेचा इथे खूप मोठा अभाव आहे। यांची नुसतं सर्व्हिसेसचं नाव स्मार्ट सर्व्हिसेस आहे, परंतु यांचं काम मात्र स्मार्ट नाही आहे। त्याची एक थोडीशी दखल घेण्यासारखं या ठिकाणी दिसत आहे, कारण की ज्या स्वच्छतेकरता यांना डेप्यूट केलेलं आहे ते डेप्यूट काही होताना दिसत नाही। दुसरी गोष्ट, यांच्याकडे आता आज त्यांनी एक मनुष्यबळ बरोबर ठेवलं असं ते सांगतात, परंतु मी आता याच्याकडे मॉनिटर करणार आहे, कारण की जेवढं मनुष्यबळ डिप्लॉय केलेलं आहे तेवढं काही मनुष्यबळ या ठिकाणी राहत नाही। अशा प्रकारच्या गंभीर तक्रारी या ठिकाणी येत असते। एक तिसरी गोष्ट, आता माझ्यासोबत डीन साहेब आहे की थॅलेसेमियाचा जो वार्ड आहे तिथे एक अस्वच्छता दिसून आली। ज्यांना त्या बेडशीट्स वगैरे ताबडतोब रोजच्या रोज बदलवायला पाहिजे, त्या बदलवल्या गेलेल्या दिसत नाही आणि आलेल्या रुग्णांना ताबडतोब जे रक्त 1 तासाच्या 2 तासाच्या अंतराने लागायला पाहिजे। कदाचित रक्ताचा तर पुरवठा कमी असायला काही नसावा, कारण की आम्हीच आत्ताच 2-3 हजार बॉटल त्यांना दिलं। तर कधी जेव्हा केव्हा मेडिकल कॉलेजकडून आम्हाला रक्ताची मागणी होते, आमचे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने जाऊन रक्तदान करीत असतात। त्याला सुद्धा नीट करण्याची आवश्यकता आहे। आता एक अर्धा भाग झालेला आहे पाहून माझा, मी पुन्हा पाहिल्यानंतर तुम्हाला अधिक सांगू शकतो। मी निश्चितपणे फेरदौरा करणार आहे। याच्यातला महत्वाचं जे आहे, सगळ्यात महत्वाचं की याच्यातली 2 गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे। एक स्वच्छता आणि दुसरं या आग लागून जे भयंकर दुर्घटना होते, जीवितहानी होते, ही लागू नये याच्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते निश्चितपणे या ठिकाणी देण्याचा आमचा या ठिकाणी मी प्रयत्न करेन। त्यांना काही याच्यासाठी एक आता मी काही बघितलं, काही शिशु महिला या मुलांना बाळांना आपलं स्तनपान करताना सुद्धा आहे। तर एक आपल्याकडे ह्युमन मिल्क बँक एक आवश्यक आहे। तर ह्युमन मिल्क बँक सुद्धा या ठिकाणी स्थापन करण्यासाठी जे काही मला प्रशासन आता जे बजेट देईल ताबडतोब ते ह्युमन मिल्क बँकसाठी त्याला पैसे ताबडतोब देऊन आणि ह्युमन मिल्क बँक आपण या ठिकाणी ती स्थापित करायची आहे। कारण आणि बऱ्याच इथे जास्त महत्त्वाच्या ज्या तक्रारी आमच्या समोर येतात त्या तक्रारी स्वच्छतेच्या बाबतीतल्या आणि दुसरी म्हणजे सौजन्याची वागणूक। म्हणजे इथला कर्मचाऱ्यांना मागे जेव्हा केव्हा येतो तर ते अर्ध सौजन्याचा म्हणजे वागणूक बोलणं नसल्यामुळे शेवटी इलाज आहे, जी आपल्या तब्येत खराब आपल्या वेळेने होते, दुरुस्तही वेळेने होणार आहे, परंतु एक सौजन्याचं जे बोलणं वागणूक पाहिजे तो अभाव मात्र या कर्मचाऱ्यांना मध्ये दिसून येतो। एकदम बोलणं त्यांचं पेशंटसोबतचा व्यवहार हा योग्य नसतो, हे सुद्धा त्या ठिकाणी दिसलं गेलं। आणि निश्चितपणे तुम्ही एक दुसरा प्रश्न केला की आज आता
जी पाहणी केली त्याच्यातल्या ज्या त्रुटी दिसत आहे त्या त्रुटी ज्या कालावधीमध्ये निहित कालावधीमध्ये ज्या होण्यासारख्या आहे, कोणत्या 8 दिवसामध्ये होणार आहे, कोणत्या 15 दिवसामध्ये आहे, कोणता महिना लागणार आहे, ते सुद्धा इथे NRHMच्या माध्यमातून ते लहान शिशूचा जो बाळ आहे त्या वार्डमध्ये टाईल्स मोठ्या प्रमाणामध्ये फुटलेल्या आढळल्या आहे. ते एक तर प्रकारे मी तुम्हाला त्याला हे करा की ते आपले जे मशीन्स आहे किंवा मग ते तेवढे एक दिवस थोडंसं बंद करून PWDचे अधिकारी आहेत त्यांना निर्देश दिलेले आहे की तिथल्या ज्या ब्रेकअप झालेल्या जागा सोडत असलेल्या टाईल्स आहे त्या टाईल्स काढून टाकायच्या आणि त्या NRHMचे ज्याने काम केलेलं आहे ते काही योग्य काम नाही आहे. त्याची सुद्धा तक्रार मी लेखी तक्रार त्या ठिकाणी दिला. आता CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।